तो म्हणजे इंडिया टुडे सी वोटरच्या मूड ऑफ द नेशन या सर्व्हेमध्ये पुढचा प्रश्न होता की आज निवडणुका झाल्या तर पंतप्रधान म्हणून तुमची पसंती ही कुणाला आहे. अर्थात त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी, राहुल गांधी हे टॉप 2 वरचे पाहायला मिळाले ज्यावेळेला ही आकडेवारी समोर आली. पण 51% लोक ही आजही असं म्हणतायत, म्हणजे निम्म्याहून जास्त आजही म्हणतायत की नरेंद्र मोदी यांना आमची पसंती आहे आणि त्याच्याहून निम्मी पसंती ही राहुल गांधी यांना पाहायला मिळते. साधारणतः 25%च्याच घरात जाते, 24.9% इतकी ही पसंती पाहायला मिळते. मिलिंद सरांकडे जाऊया नॅशनली ह्याचा पर्स्पेक्टिव्ह समजून घेण्यासाठी, आणि साहिल सरांकडे सुद्धा यायचं आहे. राहुल गांधी यांची पॉप्युलॅरिटी वाढलेली आहे असं म्हणायचं की जैसे थे आहे तशीच तुम्हाला वाटते? नाही अनुजा, जर आपण आधीचे आकडे बघितले तर नरेंद्र मोदी जवळपास 55-54 याच्यावरती असायचे, तर ते अजूनही 50%च्या वरतीच आहे. आणि राहुल गांधी 20%च्या आतमध्ये आले होते. मला वाटतं ते 27% पण मध्यंतरी गेले होते, पण ते 25%वरती आहे. तर नॅचरली राहुल गांधी गेल्या वर्षभरात त्यांची पॉप्युलॅरिटी वाढली आहे, याच्यात काही वाद नाहीये. मात्र ही गोष्ट लक्षात ठेवायची गरज आहे की दोघांमध्ये जो गॅप आहे तो दुप्पट आहे. म्हणजे राहुल गांधीला जर एक माणूस पसंत करतोय तर मोदींना 2 करताय, आणि तेच आपल्याला निवडणुकीमध्ये दिसतं आहे. कारण एक गोष्ट मात्र याच्यात लक्षात घेण्यासारखी असं आहे की जो काँग्रेसचा वोट शेअर आहे, म्हणजे आपण जर बघायला गेला तर ते 20-21%, पण राहुल गांधीची पॉप्युलॅरिटी आता त्यांच्या पक्षापेक्षा जास्त आहे. आणि तसंच जर आपण बीजेपी किंवा एनडीएच्या बद्दलही बघायला गेलं तर मोदींना जेवढे मतं मिळतात त्याच्याहून कमी मतात त्यांना मिळतात ते एनडीएला. तर अर्थ असा की दोन्ही हे जे नेते ते आपल्या पक्षापेक्षा जास्त लोकप्रिय आहे हे म्हणता येईल. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, नक्की आहे एवढी गोष्ट की राहुल गांधी यांची पॉप्युलॅरिटी गेल्या 1 वर्षामध्ये ही वाढली आहे, आणि आता ते कुठपर्यंत जातील त्याच्यावरती हे निर्भर आहे. पण तो गॅप फार मोठा अजूनही लक्षात घेण्याची गरज आहे.